जिथे मनाच्या जवळ असणारी एखादी गोष्ट असते तिथे मायबोली आपोआपच ओठावर येते. अशीच मनाच्या समीप असणारी आणि प्रत्येक महाराष्ट्रवासियांचा अभिमान असणारी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याची भिस्त असणारे गडकिल्ले. याबद्दलच आपले विचार घेऊन येत आहेत आपले पुढचे सन्माननीय वक्ते डॉक्टर कल्याण माळी सर. 1996 पासून फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्सचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सर देवगिरी ट्रेकर्स या ग्रुपचे संस्थापक आणि सहसचिव आहेत. या ग्रुप बरोबर त्यांनी जवळजवळ सर्वच गडकिल्ल्यांची अभ्यासपूर्ण भ्रमंती केली आहे. तसेच सर्वात उंच शिखर कळसुबाई याचीही चढाई केली आहे. पन्हाळा ते विशाळगड याची पायी भ्रमंती केली आहे. सरांनी 2017 मध्ये इंग्लंडच्या 4 किल्ल्यांची अभ्यासपूर्ण दौरा केला आहे. जानेवारी 2017 पासून सरांनी सरसेनापती संताजी घोरपडे या अभ्यासपूर्ण व्याख्यान मालिकेची सुरुवात केली आहे. तसेच ऑगस्ट 2017 पासून राजगड हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी या अभ्यासपूर्ण व्याख्यान मालिकेची सुरुवात केली आहे. याचीच एक कडी घेऊन सर आज आपल्यासोबत आहेत. सर, तुमचे अपाट अनुभव आणि अभ्यासपूर्ण विचार आमच्यासोबत शेअर करावे ही मी विनंती करते. ओव्हर टू यू सर. थँक्यू मॅडम. विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळ्यांनी इतक्या सुंदर अशा कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. या व्याख्यानाची सुरुवात करत असताना याचं जर आपण टायटल बघितलं मित्रांनो तर ते आहे हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. मित्रांनो, यामध्ये जो शब्द आलेला आहे तो आहे हिंदवी. हिंदवी आणि हिंदू यामध्ये खूप फरक आहे. हिंदवी या शब्दाचा काय अर्थ आहे तो मी तुम्हाला समजून सांगतो, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की नेमकं शिवाजी महाराजांच्या मनातलं हिंदवी स्वराज्य काय होतं ते. हिंदवी म्हणजे काय, त्याची एक डेफिनेशन जयसिंगराव पवारांनी खूप छान पद्धतीने सांगितलेली आहे. जयसिंगराव पवार म्हणतात, महाराष्ट्रातील मराठे म्हणजेच महाराष्ट्रातील भूमिपुत्र, त्यात सर्व जाती धर्माच्या लोकांचा समावेश होत होता. पाटील कुलकर्णी, देशमुख देशपांडे, 18 पगड जाती, अलुते बलुते, समस्त रयत लोक या सर्वांचा मिळून मराठा समाज बनत होता. यात गावचा मुलानीही येत होता. तसेच मराठी सैन्यातील सिद्दी हिलाल, नूर बेग यासारखे मुसलमान सरदारही येत होते. हिंदवी हा शब्द याच अर्थाचा विस्तार करतो. या देशातील म्हणजे हिंदुस्थानातील भूमिपुत्रांचं राज्य, आपलं राज्य, ऐत्य देशांचं राज्य म्हणजेच हिंदवी स्वराज्य. मित्रांनो, हा जो माझा उपक्रम आहे मी माझ्या देवगिरी अँड ट्रेकर्स या ग्रुपला समर्पित करतो. त्याचं कारण आहे की मी माझ्या ग्रुप बरोबर महाराष्ट्राच्या बाहेरील देशातील सर्वच राज्यातील किल्ल्यांचा आणि देशाबाहेरील इंग्लंडमधल्याही किल्ल्यांचा अभ्यासपूर्ण दौरा केलेला आहे. आणि त्यामुळेच मी हे माझं जे व्याख्यान आहे ते या मित्रांच्या मदतीनेच तयार केलेलं आहे, या ग्रुपच्या मदतीनेच तयार केलेला आहे. म्हणून माझा हा उपक्रम मी त्यांना समर्पित करतो. मित्रांनो, राजगडाची माहिती का घ्यायची, त्याची 3 कारणं मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की राजगड का महत्वाचा आहे. ते ज्या महापुरुषानं आपणाला कसं, कशासाठी आणि का जगायचं याचा महामंत्र आपल्याला दिला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी ही राजगड आहे. या राजगडाला गडांचा राजा, राजांचा गड असं सुद्धा म्हटलं जातं. इसवी सन 1630 ते 1680 अवघी 50 वर्ष इतकं आयुष्य लाभलेल्या राजाने इसवी सन 1647 पासून ते 1672 पर्यंत म्हणजे जवळपास 25 वर्ष निम्म आयुष्य या राजगडावर वास्तव केलेलं होतं.
सगळ्याच महाराजांच्या सगळ्याच घटना या राजगडाशी निगडीत होत्या आणि सगळ्याच घटनांचं प्लॅनिंग महाराजांनी राजगडावरूनच केलेलं होतं. दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे ते म्हणजे अवघी 32 वर्ष आयुष्य लाभलेले आपले दुसरे छत्रपती शंभूराजे यांनी वयाच्या 2ऱ्या वर्षापासून ते वयाच्या 14व्या वर्षापर्यंत राजगडावर वास्तव केलेलं होतं. म्हणजे शंभूराजाची जडणघडण ही सुद्धा राजगडावरच झालेली होती. आणि तिसरं एक कारण आहे मित्रांनो ते म्हणजे 1980 साली स्वित्झर्लंड मधल्या ल्युसन्स या शहरामध्ये जागतिक किल्ले प्रदर्शन भरलेलं होतं आणि जगातल्या सगळ्यात चांगल्या अशा किल्ल्यांचे मॉडेल्स प्रतिकृती तिथे ठेवण्यात आलेल्या होत्या. आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानाची अशी बाब आहे मित्रांनो की त्यामध्ये भारतातला एकमेव किल्ल्यांचा समावेश होता आणि तो म्हणजे राजगड होता मित्रांनो. आणि या प्रदर्शनात जगातल्या सर्वच दुर्गतज्ञांनी राजगडातील जगातील उत्कृष्ट डोंगरी किल्ला म्हणून निवड केलेली होती. या 3 कारणांसाठी आपण राजगडाचा अभ्यास निश्चित केला पाहिजे. राजगडाला आपण निश्चित भेट दिली पाहिजे आणि हा राजगड मी आपल्या समोर मांडायला सुरुवात करतो. मित्रांनो, दक्षिणेतील मराठ्यांची पहिली राजधानी म्हणजे देवगिरीचा किल्ला जो की औरंगाबादच्या जवळ आहे. हा किल्ला यादव राजा 5वा भिल्लम याने चालुक्याचा पराभव करून आपल्या ताब्यात घेतला आणि 1196 मध्ये त्याने देवगिरी किल्ल्याची निर्मिती केली, त्याच्यावर डागडुजी केली, किल्ला बांधला आणि त्याने राजधानी स्थापन केली. दक्षिणेतला देवगिरी हा यादवांचा राजा रामदेवराय याची वैभवशाली ऐश्वर्यशाली राजधानी होती. इसवी सन 1294 ला अल्लाउद्दीन खिल्जीच्या स्वारीने ती साफ लुटली गेली. मित्रांनो, ही लूट किती होती, याच्यातून किती खंडणी मिळाली ही थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की आपला देवगिरी किल्ला किती वैभवशाली होता, किती ऐश्वर्यशाली होता. मित्रांनो, त्याने खंडणी म्हणून 600 मन सोनं नेलंय. 1 मन म्हणजे 40 किलो, 600 मन म्हणजे 2400 किलो, 2400 किलो इतकं सोनं त्याने नेलं. 7 मन मोती नेले, 2 मन हिरे मानके नेले, 1000 मन चांदी नेली आणि रेशमी कापडांचे 4000 ठाण त्याला सापडले. मित्रांनो, त्याच्या पदरात पडले. याच बरोबर देवगिरीची राजकन्या ज्येष्ठापल्ली म्हणजे ज्येष्ठाई हिला सुद्धा तो घेऊन गेला. इतकं प्रचंड ऐश्वर्य या देवगिरीमध्ये होतं मित्रांनो. म्हणजे असं म्हणतात की या अल्लाउद्दीन खिल्जीला ही सगळी सामग्री नेण्यासाठी वाहनं कमी पडली, म्हणजे घोडे आणि उंट कमी पडले, नाही तर तो अजूनही घेऊन जाऊ शकला असता. आणि बऱ्याच अंतरावर त्याने नेलेले हे हिरे मानकी मोती असे पडले रस्त्याने मित्रांनो, पण त्याला तो सगळ्याच्या सगळं घेऊन जाऊ शकला नाही. मात्र देवगिरी हा किल्ला पडला, मराठ्यांची राजधानी पडली आणि मग मात्र 300 वर्ष महाराष्ट्र हा परकीयांची गुलामगिरी भोगत होता. विविध शाया त्यांचे जुलूम आणि अत्याचार यांचा नुसता ऊत आलेला होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांच्या रूपाने जणू महाराष्ट्रातच नव्हे तर हिंदुस्थानात साक्षात स्वातंत्र्य अवतरलं. मुघल आदिलशहा सारखे शत्रू समोर उभे ठाकले असताना, स्वतःचे नातेवाईक विरोधात असताना शिवाजी महाराजांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जुलमी राजवटीविरुद्ध लढा दिला. या कामी सह्याद्री पर्वताचा त्यांनी अचूक उपयोग करून घेतला. जुने किल्ले हस्तगत केले, त्यांची डागडुजी केली. राजगड, रायगड, प्रतापगड यासारखे डोंगरी किल्ले, तर सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, उन्हेरी यासारखे सागरी किल्ले स्वतः निर्मिले आणि मराठेशाहीची स्थापना केली. मित्रांनो, हा जो राजगड आहे याचं स्थान आपण बघूयात, हा नेमका कुठे आहे. हा राजगड किल्ला वेल्हे तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यामध्ये आहे. साधारणतः पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर हा राजगड आहे. त्याची उंची 1394 म्हणजे 1400 मीटर इतकी आहे. आपल्या देवगिरी किल्ल्याची उंची फक्त 200 मीटर आहे मित्रांनो, आणि याची 1400 जवळपास आहे. म्हणजे देवगिरी किल्ल्याच्या 7 टाइम्स हाईट याची जास्त आहे.
याच्या पायथ्याशी 4 गाव आहेत जिथून आपण राजगड चढायला सुरुवात करू शकतो. एक आहे पाल, दुसरं भूतोंडे, तिसरं आहे मळे आणि चौथा आहे वाजेघर. या चारही पायथ्याच्या गावापासून त्याची जी उंची आहे ती 750 मीटर इतकी आहे मित्रांनो जवळपास. राजगडाला जाण्याचे 2 गाडी मार्ग आहेत, म्हणजे आपण वाहनाने जाऊ शकतो. ते म्हणजे पहिला मार्ग म्हणजे पुण्याहून नसरापूरला जायचं, नसरापूरहून मार्गासनीला जायचं, तिथून साखर आणि साखरवरून तुम्ही गुंजवणे, वाजेघर, पाल किंवा भुतोंडे या चारही पैकी कोणत्याही एका गावाला आपण जाऊ शकता. दुसरा मार्ग म्हणजे पुण्यावरनं तुम्ही भोरला जाऊ शकता, भोरहून मळेला आणि मळेवरनं तुम्ही भुतोंडेला जाऊ शकता. आणखीन एक तिसरा जलमार्ग आहे, पुण्यावरनं भोरला जायचं, भोरवरून बसरापूरला जायचं आणि तिथून बसरापूर ते भुतोंडे असा 35 किलोमीटरचा 4 तासांचा जलप्रवास करायचा आणि मग तुम्ही भुतोंडेला पोहोचता आणि तिथून राजगड बघायला जाऊ शकता. मित्रांनो, हा किल्ला कधी बघायला पाहिजे? सर्व ऋतूमध्ये, पहाटे, सकाळी, भर दुपारी, सांजवताना, टिपूर चांदण्यातही पाहावा. दरवेळी बहुरूप्याने वेश पालटावा तसा तो वेगवेगळा दिसतो. मित्रांनो, हा राजगड इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना का सांगायला पाहिजे? माझं असं मत आहे की इंजिनियर्स आर द लीडर्स ऑफ द सोशल. समाजाचे हे लीडर्स आहेत इंजिनियर्स, आणि या लीडरला प्रत्येक गोष्टींची माहिती असलीच पाहिजे आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असणं हे इंजिनियर्सची गरज आहे मित्रांनो. आणि शिवाजी महाराज हे एक असंच अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. त्यांनी समाजाची लीडरशिप केलेली होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं निर्माण केलेलं होतं आणि त्या स्वराज्य निर्माण करताना त्याच्यातली एक छोटीशी बाब म्हणजे त्यांनी राजगडाची निर्मिती केलेली होती. ही राजगडाची निर्मिती जर आपण जेव्हा बघितली तर त्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की शिवाजी महाराज किती थोर होते ते. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम तोरणा किल्ला जिंकला. आपल्याला माहित आहे, तोरणा किल्ला जिंकला आणि तोरण्याची जेव्हा ते दुरुस्ती करत होते तेव्हा त्यांना एका ठिकाणी खूप धन सापडलं. हे धन होतं जवळपास 22 हंडे सोन्याच्या मोहरा. या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी तोरण्याच्या आग्नेयस असलेल्या 9.5 किलोमीटरवर असलेल्या मुरुमदेवाच्या डोंगरावर स्वराज्याची राजधानी स्थापन करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मुरुमदेवाचा डोंगर बघून शिवाजी महाराजांच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. स्वराज्याची राजधानी दुर्गम जागी असावी, सह्याद्रीच्या नैसर्गिक दुर्गमतेला भक्कम तटबुरुजांची जोड असावी आणि महत्वाचं म्हणजे ती रयतेला जवळची आणि शत्रूला अजिंक्य वाटावी. यावेळेस महाराजांचं वय अवघ 16 वर्ष होतं. मित्रांनो, तुमच्या सगळ्यांची वय 18 वर्ष झालेली आहेत. शिवाजी महाराजांचं वय त्यावेळेस 16 वर्ष होतं आणि शिवाजी महाराजांच्या डोक्यात कल्पना आली की आपण आपलं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे आणि आपल्या स्वराज्याची राजधानी या डोंगरावर उभी केली पाहिजे. कशासाठी ही शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये कल्पना आली असेल मित्रांनो? 16 वर्षाच्या पूर्वी शिवाजी महाराज पुण्यामध्ये लाल महालामध्ये राहत होते, सपाटीवरच्या प्रदेशामध्ये, आणि त्यांनी अशी कल्पना मांडली की नाही, डोंगरावर माझी राजधानी निर्माण झाली पाहिजे, मला किल्ला बांधायचा आहे डोंगरावर. मित्रांनो, शिवाजी महाराजांना प्राचीन भारतातल्या बऱ्याचशा ग्रंथांचा अभ्यास झालेला होता. त्यांच्या आई जिजाऊने शिवाजी महाराजांना प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने लहानपणी शिकवलेल्या होत्या. प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रामध्ये एक शुक्रनीती नावाचा एक ग्रंथ आहे मित्रांनो. त्याच्यातल्या 4थ्या अध्यायातल्या 6व्या प्रकरणात एक 10वा श्लोक आहे. तो दुर्गाचं महत्व सांगतो. एका शता योधयती दुर्गोस्त सहस्रो यदि शतदहस आणि तस्मात दुर्ग समाश्रयते. याचा अर्थ काय मित्रांनो माहितीये का? दुर्गाच्या आश्रयाने एक योद्धा 100 योद्ध्यांशी लढू शकतो. 100 योद्धे हे 10,000 योद्ध्यांशी लढू शकतात. म्हणून राजाने दुर्गाचा आश्रय घ्यावा. म्हणजे या प्राचीन भारतातल्या ग्रंथाचा सुद्धा शिवाजी महाराजांचा अभ्यास झालेला होता आणि म्हणून शिवाजी महाराजांनी ही आपली राजधानी ही राजगडावर स्थापन करण्याचा, म्हणजे या मुरुमदेवाच्या डोंगरावर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. महाराजांच्या अगोदर या डोंगराचा फक्त टेहळणी करण्यासाठीच उपयोग होत होता. फार पूर्वी तिथे तपश्चर्या करण्यासाठी मानव याचा उपयोग करत होता.